नमस्कार. PM क्रिएटर्स या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज मी या माझ्या व्हिडिओमधून ही मोत्यांची सुंदर अशी ताटाभोवतीची महिरप कशी बनवायची आहे ते मी या व्हिडिओमधून सांगणार आहे. ही अतिशय बनवायला सोपी आणि दिसायला खूप सुंदर अशी महिरप आहे. लवकर तयार होते, त्यामुळे तुम्ही नक्की करून बघा. तर ही महिरप बनवण्यासाठी मी हे 6 नंबरचे क्रीम कलरचे मोती वापरले आहेत. त्याचबरोबर हे 6 नंबरचे डार्क गुलाबी रंगाचे मोती वापरलेले आहेत. हा 6 नंबरचा तंगूस मी इथे वापरलेला आहे. ही सुई लागणार आहे आपल्याला आणि अर्थातच कात्री. एवढं साहित्य आपल्याला ही महिरप बनवायला लागणार आहे. चला तर मग आता ही महिरप कशी बनवायची ते आपण बघूया. पण व्हिडिओला सुरुवात करण्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. सगळ्यात पहिल्यांदा मी हे 6 मोती तंगूसमध्ये ओवून घेतलेले आहेत. हा जो ही गाठ आहे त्याच्या शेजारच्या मोत्यातून मी ही सुई काढून घेतली आहे. त्याचबरोबर त्याच्या अजून दुसऱ्या मोत्यातून सुई काढून घेतलेली आहे. इथे आपला हा 6 मोत्यांचा गोल तयार झालेला आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा आता हा एक पिंक कलर, दोन क्रीम कलरचे मोती, परत हा गुलाबी, परत दोन क्रीम कलरचे मोती आणि परत एक गुलाबी. एवढे मोती मी ओवून घेतलेले आहेत. 3 आणि 3 6 आणि 1 7 मोती मी आता हे तंगूसमध्ये ओवून घेतलेले आहेत. आता हा जो मोती आहे उजवीकडे आपला तंगूस आहे, तर त्याच मोत्यातून डावीकडून उजवीकडे मी अशी ही सुई काढून घेणार आहे. फुलाची ही आपली एक पाकळी तयार झालेली आहे. त्याचबरोबर पुढचा हा मोती आहे त्याच्यातून पण ही सुई काढून घ्यायची आहे. इथे पण पहिल्यांदा आता एक गुलाबी, दोन क्रीम, परत एक गुलाबी आणि दोन क्रीम. आता इथे 3 आणि 3 6 मोती मी घेतलेले आहेत. आता ही जी पाकळी बनवली आहे पहिली, त्यातला हा जो गुलाबी मोती आहे त्याच्यातून सुई वरून खालच्या दिशेने काढून घेतली. इथे आपली ही दुसरी पाकळी तयार झाली. परत ह्या क्रीम कलरच्या मोत्यातून सुई काढून घ्यायची, म्हणजे हा खालचा गोल आहे त्याच्यातून, आणि त्याच्या शेजारच्या मोत्यातून पण मी अशी सुई काढून घेतलेली आहे. ओढून घ्यायचं असं प्रत्येक वेळेला. इथे परत आता सेम घ्यायचेत मोती, एक गुलाबी, दोन क्रीम, परत एक गुलाबी आणि दोन क्रीम. असे मी 6 मोती ओवून घेतलेले आहेत सुईमध्ये. परत आता ही जी दुसरी पाकळी आहे त्यातला हा जो गुलाबी मोती आहे त्याच्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घ्यायची अशी. परत या मोत्यातून हा जो मोती आहे त्याच्यातून डावीकडून उजवीकडे सुई काढून घेतली. आणि परत हा पुढचा चौथा मोती आहे त्याच्यातून पण सुई काढून घ्यायची. इथे आपल्या 1 2 3 पाकळ्या तयार झालेला आहे.
या प्रकारे आपण ह्या 1 2 3 ह्या तीनही मोत्यांवरती अशा 3 सेम पाकळ्या बनवून घ्यायच्या आहेत। आता इथे आपल्या ह्या 1 2 3 4 आणि 5 पाकळ्या तयार झालेल्या आहेत। हा 6वा मोती राहिलाय। या 6व्या मोत्यावरती आता ही 6वी पाकळी आपण तयार करून घ्यायची आहे। ती घेताना या 6व्या मोत्यातून मी तंगूस काढून घेतलाय। परत ही जी पहिली पाकळी आहे त्यातल्या गुलाबी मोत्यातून वरच्या दिशेने सुई काढून घ्यायची आहे। इथे 2 क्रीम कलरचे मोती घ्यायचे, एक गुलाबी घ्यायचा आहे आणि हे 2 क्रीम कलरचे असे 5च मोती घ्यायचे। आणि ही जी आता आपण 5वी पाकळी बनवली त्यातल्या ह्या गुलाबी मोत्यातून वरून खालच्या दिशेने अशी ही सुई मी काढून घेतली। इथे आपले हे एक फूल, मैरपीचं एक फूल तयार झालेलं आहे। आता हे असं 1 2 मोत्यातून सुई आपण अशी काढून घेणार आहोत। आणि आता ही जी पाकळी आहे यातल्या ह्या गुलाबी कलरच्या मोत्यामध्ये आपण ही सुई घेऊन जाणार आहोत। कुठल्या पण घेतली तरी चालणार आहे पाकळीमध्ये, पण एका पाकळीमध्ये आपल्याला आता ही सुई घेऊन जायचं आहे। या 2 क्रीम कलरच्या मोत्यातून वरच्या दिशेने सुई काढली आणि आता ह्या गुलाबी मोत्यातून ही सुई काढून घेतली। आता ह्या गुलाबी मोत्यापासून आपण सुरुवात करून अजून एक फूल ह्याला जोडून घेणार आहोत। तर ते घेताना आता आपण पहिल्यांदा आता हे 2 क्रीम कलरचे मोती घेणार आहोत, मग हा एक गुलाबी घेणार आहोत, परत हे 2 क्रीम कलरचे मोती, आता इथे आपण दुसरं फूल जोडणार आहोत। ते जोडताना आता इथे पाकळी आपण पहिली करून घेणार आहोत। त्यासाठी 2 आपण क्रीम कलरचे मोती घेतले पहिल्यांदा, मग हा गुलाबी डार्क, मग हा एकच क्रीम कलर, परत हा गुलाबी एक, आणि हे 2 क्रीम कलर। म्हणजे पहिले 2 क्रीम गुलाबी, 1 क्रीम गुलाबी आणि 2 क्रीम कलर असे 3 आणि 3 6 आणि 1 7 मोती मी ओवून घेतलेले आहेत। आता हा जो मोती आहे क्रीम कलरचा, याच्यात आता उजवीकडे आपला तंगूस आहे, त्याच मोत्यातून डावीकडून उजवीकडे किंवा वरून खालच्या दिशेने विरुद्ध बाजूने मी सुई काढून घेतली आणि इथे आता ही एक दुसऱ्या फुलाची एक पाकळी आपण तयार करून घेतली। त्याचबरोबर ह्या फुलाला आता दुसरं फूल जोडल्या जाणार आहे। आता ह्या 3ही मोत्यातून सुई काढून घेतली आणि ह्या क्रीम कलरच्या मोत्यात सुई आणलेली आहे। हे असं छान ओढून घ्यायचंय। आता इथे 5 क्रीम कलरचे मोती घ्यायचे आहेत, 1 2 3 4 आणि 5 क्रीम कलरचे मोती घेतलेले आहेत। आता ह्या मोत्यामध्ये क्रीम कलरच्या मोत्यामध्ये वरच्या बाजूने तंगूस आहे
त्याच मोत्यातून खालून वरच्या बाजूनी सुई काढून घेतली अशी। आता इथे आपला हा 6 मोत्यांचा गोल तयार झालेला आहे। तर ह्या पुढच्या मोत्यामध्ये आपण सुई घेणार आहोत। आता इथे परत ह्या पाकळ्या बनवल्या तशाच पाकळ्या बनवून घ्यायच्या आहेत। एक पहिला गुलाबी, दोन क्रीम कलर, परत एक गुलाबी आणि दोन क्रीम कलर। एवढी मोती मी ओवून घेतलेले आहेत। आता ही जी एक पाकळी बनवली त्यातला हा जो गुलाबी मोती आहे त्याच्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घेतली। इथे आपली ही दुसरी पाकळी तयार झालेली आहे। परत ह्या आणि ह्या दोन मोत्यांमधून आपण सुई काढून घेणार आहोत क्रीम कलरच्या। हा एक आणि त्याच्या पुढचा हा दुसरा। इथे परत या मोत्यावरती सेम अशीच पाकळी विणून घ्यायची आहे। त्यासाठी परत एक गुलाबी, दोन क्रीम, एक गुलाबी आणि हे दोन क्रीम, असे 6 मोती मी ओवून घेतलेले आहेत। ही दुसरी पाकळी आहे त्यातला हा गुलाबी मोती आहे, त्याच्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घ्यायची। परत 1 आणि 2 ह्या क्रीम कलरच्या मोत्यातून सुई काढून घ्यायची। आणि आता हे फूल जसं विणलं ना आपण सगळं त्याप्रमाणे हे पूर्ण फूल विणून घ्यायचं आहे। इथे आपलं हे दुसरं फूल तयार झालेलं आहे। आता इथे हा तंगूस थोडाच राहिला आहे, मी आता इथे हा बंद करून टाकते म्हणजे ही पाकळी पण आपली घट्ट होईल, नाही तर मग ती लूज राहते। तर बंद करताना असं करायचं आहे। असं दोन तीन मोत्यातून सुई काढून घेतलेली आहे। इथे अशी सुई आणून ही एक इथे गाठ मारली आहे। परत 1-2 मोत्यातून सुई काढून घ्यायची आणि परत एक गाठ मारून घ्यायची अशी। परत एका मोत्यातून सुई काढून घेतली आणि इथे हा तंगूस मी तोडून टाकणार आहे। असं केल्यामुळे ही तंगूसची गाठ सुटण्याची भीती नसते, हा फिक्स बसतो असा। अशी 2 फुलं आपली तयार झालेली आहेत। आता इथे ह्या मोत्यामध्ये आपलं तंगूस आहे आणि हे दुसरं म्हणजे दुसरं फूल आहे, त्यातल्या ह्या मोत्यावर तंगूस आहे। तर ह्या मोत्याची ही जी पाकळी आहे ही सोडून ही तिसरी पाकळी येते, म्हणजे ही 1, ही 2 आणि ही 3। तिसऱ्या पाकळीमध्ये आपण ह्या गुलाबी मोत्यामध्ये आपण आता सुई घेऊन जाणार आहोत। म्हणजे आपण आता काय केलं, या फुलाला ह्याची एक पाकळी जोडली, एक पाकळी दुसरी सोडून दिली आणि तिसऱ्या पाकळीतल्या गुलाबी मोत्यामध्ये आपण आता तंगूस घेऊन आलेलो आहोत। आता इथे आपण 2 क्रीम, एक गुलाबी
एकच क्रीम, एक गुलाबी आणि 2 क्रीम. दोन म्हणजे 3 आणि 3 6 आणि 1 7 मोती मी आत्ता सुईमध्ये घेतलेले आहेत. आता ह्या गुलाबी मोत्यात आपला इकडे डावीकडे हे सगळा तंगूस आणि हे मोती आलेले आहेत 7. आता त्याच गुलाबी मोत्यातून उजवीकडून डावीकडे मी अशी सुई काढून घेतली. इथे ही आपली एका अजून तिसऱ्या फुलाची ही एक पाकळी तयार झालेली आहे. म्हणजे आता आपण असं सरळ न विणता ह्या साईडला वरच्या साईडला आपण फुलं विणणार आहोत. त्यामुळे ह्या पाकळीमध्ये आपण मोती घेतलेले आहेत. आता ह्या क्रीम कलरच्या मोत्यामध्ये सुई आणायची. इथे परत 5 क्रीम कलरचे मोती घ्यायचेत. 1 2 3 4 आणि 5. 5 क्रीम कलरचे मोती घेतले. परत त्याच मोत्यातून विरुद्ध बाजूने सुई काढून घेतली क्रीम कलरच्या. आता इथे आपला हा 6 मोत्यांचा गोल तयार झालेला आहे. परत या पुढच्या एका मोत्यातून सुई काढून घ्यायची. आता इकडे हे जे फूल तयार होणार आहे त्याची ही एक पाकळी इथे आहे. आता इथे दुसरी पाकळी आपण तयार करायची. सेम मोती ओवून घ्यायचे. गुलाबी, 2 क्रीम, एक गुलाबी आणि 2 क्रीम, 1 आणि 2 असे 6 मोती ओवून घेतले. आता ही जी पाकळी आहे त्यातल्या ह्या गुलाबी मोत्यातून आपण सुई खालून वरच्या दिशेने काढून घेतली. इथे आपली दुसरी पाकळी तयार झाली. आता 1 आणि 2 ह्या 2 मोत्यांमधून आपण सुई काढून घेणार आहोत. हा 1 आणि हा 2. इथे ही दुसरी पाकळी तयार झाली. आता ह्याचप्रमाणे या सगळ्या पाकळ्या आपण विणून घ्यायच्या आहेत. हे फूल जसं विणलं पहिलं दाखवलेलं आहे मी कसं विणलं त्याच पद्धतीने हे फूल पण विणून घ्यायचं आहे. हे आपलं तिसरं फूल तयार झालं आहे. पण हे आता ह्या साईडला तयार झालं आहे. हे एकाखाली एक आलेले आहेत पण हे साईडला झालेलं आहे. आता ह्या मोत्यामध्ये आपला इथे तंगूस आहे. तर इथे ह्या फुलापासून आपण सुरुवात केली. ह्या फुलाला हे फूल जोडून घेतलं आणि आता ह्या 2 नंबरच्या फुलाच्या डाव्या साईडला मी हे एक फूल तयार करून घेतलं आहे. ते ह्याला जोडलेलं आहे. आता ह्या मोत्यामध्ये आपला तंगूस आहे. तर आता हे फूल आणि इथे तिसरं आपण फूल तयार करणार आहे ते आपले जोडले जाणार आहे. त्यासाठी आता परत आपण सेम विणायचं आहे. 2 क्रीम कलर, 1 गुलाबी, परत एकच क्रीम कलर, 1 गुलाबी आणि हे 2 क्रीम कलर. असे मी आता इथे 3 आणि 3 6 आणि 1 7 मोती घेतलेले आहेत. आता ह्याच मोत्यातून
विरुद्ध बाजूनी सुई मी अशी काढून घेतली. आता ह्या 2 क्रीम कलरच्या मोत्यातून आणि ह्या गुलाबी मोत्यातून पण सुई काढून घ्यायची. त्याचबरोबर ह्या क्रीम कलरच्या मोत्यातून पण सुई काढून घ्यायची. हे असं ठेवते मी व्यवस्थित, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आता इथे आपण 5 क्रीम कलरचे मोती घेणार आहोत. 3, 4 आणि 5 क्रीम कलरचे मोती घेतले. या मोत्यात वरच्या बाजूने टंगूस आहे, त्याच मोत्यातून विरुद्ध बाजूने मी सुई काढून घेतली. इथे आपला हा परत 6 मोत्यांचा गोल तयार झालेला आहे. आता या पुढच्या एकाच मोत्यातून क्रीम कलरच्या मी सुई काढून घेणार आहे. एकाच मोत्यातून सुई काढून घेतली. आता इथे जी पाकळी तयार होणार आहे ना, ती ह्या पाकळीला आपण जोडणार आहोत. त्यासाठी मग आपण काय करणार आहोत, पहिला एक क्रीम कलर घेतला, गुलाबी घेतलाय आणि हे 2 क्रीम कलरचे मोती, असे 3 मोती घेतले. आणि ह्याची ही जी पाकळी आहे, यातल्या ह्या गुलाबी मोत्यातून उजवीकडून डावीकडे मी सुई काढून घेतली. त्याचबरोबर आता परत आपण 2 क्रीम कलरचे मोती घ्यायचेत आणि ही जी पाकळी आहे, ह्या फुलाची पहिली एक पाकळी, त्यातल्या ह्या गुलाबी मोत्यातून आपण अशी ही सुई काढून घ्यायची. आता हे 1, 2 फूल, हे तिसरं डाव्या साईडला, आणि आता हे परत चौथं येणार आहे, ते ह्याच्या लाईनीत खाली येणार आहे. आता परत ह्या मोत्यातून सुई काढून घ्यायची क्रीम कलरच्या, आणि ह्या पुढच्या पण एका क्रीम कलरच्या मोत्यातून सुई काढून घ्यायची. आणि हे बाकीचं फुलं जशी विणली आहेत तसं हे पण फूल विणून घ्यायचं. एक गुलाबी, 2 क्रीम, परत एक गुलाबी आणि हे 2 क्रीम. 6 मोती घेतलेले आहेत. आता ही जी दुसरी पाकळी आहे, त्यातल्या या गुलाबी मोत्यातून मी सुई काढून घेतलेली आहे. परत या क्रीम कलरच्या मोत्यातून सुई काढून घ्यायची. त्याचबरोबर या पुढच्या क्रीम कलरच्या मोत्यातून सुई काढून घ्यायची. आणि अशा प्रकारे पुढच्या 1, 2 आणि 3 पाकळ्या आपण विणून घेऊयात. इथे हे आपलं फूल पूर्ण झालेलं आहे. आता 1, 2, 3 ही फुलं एका लाईनीत आली आहे आणि हे डाव्या साईडला गेलेलं आहे. आता परत ही जी मधली पाकळी आहे, या पाकळीमध्ये या गुलाबी मोत्यामध्ये आपण सुई घेऊन यायची. या मोत्यातून अशी फिरवून इकडे 1 आणि 2 पाकळ्या राहतात, इकडे 1 आणि 2 पाकळी राहते, आणि ही इकडे आणि इथली 1. तर ह्या मधल्या पाकळीमध्ये गुलाबी मोत्यात या आपण आता सुई घेऊन येणार आहोत. अशी
आता इथे परत आपण एक फूल याला जोडून घेणार आहोत। इथे आता आपण चौथं फूल तयार करून घेणार आहोत। सेम विणायचे। सुरुवात करताना 2 क्रीम, 1 गुलाबी, एकच क्रीम, 1 गुलाबी आणि हे 2 क्रीम असे मोती घेतलेले आहेत। आता परत त्याच गुलाबी मोत्यातून विरुद्ध बाजूने सुई काढून घेतली मी। आता ही चौथ्या फुलाची एक पाकळी तयार झाली। आता 1 2 3 4 मोत्यातून सुई काढून घ्यायची। 1 2 3 आणि 4। आता इथे परत 5 क्रीम कलरचे मोती घ्यायचे। 1 2 3 4 आणि 5। 5 क्रीम कलरचे मोती घेतले। त्याच क्रीम कलरच्या मोत्यातून आपण अशी विरुद्ध बाजूनी सुई काढून घेतली। इथे आता हा 6 मोत्यांचा गोल तयार झाला। आता ह्या पुढच्या एकाच क्रीम कलरच्या मोत्यातून सुई काढून घ्यायची अशी आणि इथे परत ही पाकळी जशा विणल्यात तशा पाकळ्या विणून घ्यायच्यात। 1 गुलाबी, 2 क्रीम, 1 गुलाबी, 2 क्रीम आणि ही जी एक पाकळी आहे त्यातल्या ह्या गुलाबी मोत्यातून सुई काढून घेतली। इथे आपली ही दुसरी पाकळी तयार झाली। परत ह्या क्रीम कलरच्या मोत्यातून सुई काढून घ्यायची आणि आता ह्या पण क्रीम कलरच्या मोत्यातून सुई काढून घ्यायची। इथे परत अशाच पद्धतीने पुढची पण पाकळी विणून घ्यायची आहे। 2 1 गुलाबी, 2 क्रीम परत ही दुसरी पाकळी आहे त्यातल्या या गुलाबी मोत्यातून सुई काढून घ्यायची। इथे ही तिसरी पाकळी तयार झाली। 1 आणि 2 ह्या क्रीम कलरच्या मोत्यातून पण सुई काढून घ्यायची अशी परत 1 गुलाबी, 2 क्रीम, 1 गुलाबी, 2 क्रीम 6 मोती घेतले। सेम या गुलाबी मोत्यातून 1 2 3 तिसऱ्या पाकळीच्या गुलाबी मोत्यातून सुई काढून घेतली। या क्रीम कलरच्या मोत्यातून परत सुई काढून घेतली आणि या क्रीम कलरच्या मोत्यातून परत 1 गुलाबी, 2 क्रीम, 1 गुलाबी, 2 क्रीम ही चौथी पाकळी त्यातल्या ह्या गुलाबी मोत्यातून सुई काढून घेतली। 5वी पाकळी तयार झाली
आता ह्या क्रीम कलरच्या मोत्यातून ह्या क्रीम कलरच्या मोत्यातून सुई काढून घ्यायची आणि ह्या गुलाबी मोत्यातून पहिली पाकळी आहे त्यातल्या गुलाबी मोत्यातून वरच्या दिशेने सुई काढून घेतली। आता इथे फक्त 2 क्रीम, 1 गुलाबी आणि 2 क्रीम असे 5 मोती घ्यायचे। परत ह्या 5व्या पाकळीच्या गुलाबी मोत्यातून सुई काढून घ्यायची। आता इथे आपलं हे 1 2 3 4 चौथं फूल तयार झालेलं आहे। असंच आता 5वं फूल पण याला जोडून आपण तयार करून घेणार आहे। सेम हे जसं विणले तसंच 5वं पण फूल विणून घेणार आहोत। हे मी चौथं फूल तयार करून घेतलं। आता असंच इथे 5वं आपल्याला फूल तयार करून घ्यायचं आहे। ह्या मोत्यापासून सुरुवात करायची आहे आणि इथे या मधल्या मोत्यात परत आणलेलं आहे पाकळीमध्ये आणि इथे आता हे आपण 1 2 3 4 आणि 5वं फूल सेम टू सेम विणून घेणार आहोत। इथे मी हे 5वं फूल तयार करून घेतलं। 1 2 3 4 आणि 5 5वं फूल तयार करून घेतलं। आता हे जे डाव्या हाताचं फूल आहे तसं इथे आता ह्या 5व्या फुलाला करून घ्यायचं आहे। म्हणजे 5वं आणि 6वं जे फूल होणार आहे आपलं त्याला इथे एका फुलाने आपण ह्या अशा फुलाने आपण हे जोडून घेणार आहोत। तर आता या मोत्यात तंगूस आहे। या दोन्ही मोत्यातून वर काढून घ्यायचा आणि ह्या गुलाबी मोत्यातून परत सुई काढून घ्यायची। इथे परत आपण सेम विणणार आहोत। दोन क्रीम कलर, 1 गुलाबी, 2 क्रीम कलर, सॉरी 1 क्रीम कलर, 2 क्रीम कलर, 1 गुलाबी, 1 क्रीम कलर, 1 गुलाबी आणि परत हे 2 क्रीम कलर। असे हे 3 आणि 3 6 आणि 1 7 मोती आपण परत ओवून घेतलेले आहेत। आता ह्याच गुलाबी मोत्यातून विरुद्ध बाजूने सुई काढून घ्यायची आहे। आता हे असं जे फूल करतोय आपण त्याची एक पाकळी इथे एक तयार झालेली आहे। आता ह्या तीनही मोत्यातून सुई वरच्या दिशेने काढून घ्यायची आणि ह्या क्रीम कलरच्या मोत्यात सुई आणायची। इथे आता परत 5 क्रीम कलरचे मोती 1 2 3 4 आणि 5 क्रीम कलरचे मोती याच क्रीम कलरच्या मोत्यातून विरुद्ध दिशेने सुई काढून घेतली। इथे परत आपला हा 1 2 3 4 5 आणि 6 मोत्यांचा गोल तयार झाला। पुढच्या एका क्रीम कलरच्या मोत्यातून सुई काढून घेतली। आता इथे सेम हे फूल जसं आपण तयार केलेलं आहे तसंच इथे पण फूल तयार करून घ्यायचं आहे। इथे हे साईडचं फूल आपलं तयार झालेलं आहे। आता हे 5व्या नंबरच्या फुलाला इथे हे अटॅच केलं आहे। ही एक पाकळी सोडली आहे मध्ये, ह्या फुलाला ह्या 2 पाकळ्याने अटॅच केलं आहे, मध्ये एक पाकळी सोडली आणि मग हे फूल विणलेलं आहे। आता
ह्या मोत्यात तंगूस आहे. आता ही जी पाकळी आहे या फुलाची साईडच्या ह्या गुलाबी मोत्यामध्ये आपण सुई घेऊन येणार आहोत. आता इथे या गुलाबी मोत्यात तंगूस आहे आणि मी हे 2 क्रीम, 1 गुलाबी, 1 क्रीम, 1 गुलाबी आणि 2 क्रीम असे 7 मोती ओवून घेतलेले आहेत. परत त्याच गुलाबी मोत्यातून सुई मी काढून घेणार आहे आणि आता ह्या क्रीम कलरच्या मोत्यामध्ये आपल्याला सुई आणायची आहे. आता इथे 5 क्रीम कलरचे मोती घ्यायचे. 1 2 3 4 5 क्रीम कलरचे मोती घेतले. परत त्याच मोत्यातून विरुद्ध बाजूनी सुई काढून घेतली. इथे आपला आता हा 1 2 3 4 5 6 मोत्यांचा गोल तयार झाला. आता ह्या पुढच्या क्रीम कलरच्या मोत्यातून पण सुई काढून घेतली. आता आपलं हे जे फूल होणार आहे इथे तयार, हे 6वं फूल आहे. तर हे फूल या फुलाला मी जोडणार आहे. तर ते जोडण्यासाठी पहिल्यांदा मी इथे एक गुलाबी मोती घेणार आहे आणि मग हे 2 क्रीम कलरचे मोती घेणार आहे आणि या गुलाबी मोत्यातून सुई अशी काढून घेणार आहे. उजवीकडून डावीकडे सुई काढून घेतली. आता इथे फक्त 2 क्रीम कलरचे मोती घ्यायचे आणि ही जी पहिली पाकळी आहे त्याच्या ह्या गुलाबी मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घ्यायची. ही आपली दुसरी पाकळी तयार झालेली आहे. परत ह्या क्रीम कलरच्या मोत्यातून सुई काढून घ्यायची आणि त्याच्या पुढच्या मोत्यातून पण सुई काढून घ्यायची आणि नेहमीसारखं फूल हे विणून घ्यायचं आहे. इथे हा आपला पहिले 3 फुलं एकमेकांना जोडली, इथे ही दुसरी जोडल्या गेलेली आहेत. आता इथे ह्या गुलाबी मोत्यामध्ये तंगूस आणायचा आहे. एक फूल विणायचे पूर्ण आणि मग पुढच्या फुलाला हे असं जोडायचं आहे. म्हणजे एक मध्ये हे फूल असं सुट्टं राहतं आणि त्याच्या पुढे असं हे 3 फुलं जोडायची असतात. इथे एक आहे, सुरुवातीला एक फूल मी सोडलेलं आहे. मग दुसरं, तिसरं, चौथं परत एक सोडलं आहे. 5वं, 6वं, 7वं असं केलेलं आहे. आता इथून पुढे असंच विणत जायचे आहे. तुम्हाला पाहिजे तेवढे तुम्ही असे हे त्रिकोण फुलांचे तयार करून घेऊ शकता. फक्त ते विषम प्रमाणात घ्यावे लागतील. म्हणजे जसं की 5 7, कारण मग असं ते मध्ये सेंटरला पण असा एक आपल्या फुलांचा त्रिकोण यायला लागणार आहे. त्यामुळे विषम प्रमाणात तुम्ही असे हे त्रिकोण तयार करून घ्या. तर मी इथे या एका फुलापासून सुरुवात केली आणि असं इथे हे फुलाचे त्रिकोण तयार केलं. असं 1 2 3 4 5 6 आणि 7 असे 7 त्रिकोण मी तयार करून घेतले. आता इथेच मी थांबणार आहे. महिरप बनवायची इथेच थांबवणार आहे. अजून मोठी काही मला करायची नाही आहे. तर मग इथे अजून एक फूल करायचं आणि मगच आपण इथे बंद करून टाकायचं. तर हे मी शेवटचं फूल विणत आहे.
तर अशी ही आपली सुंदर ताटाभोवतीची महिरप तयार झालेली आहे। बनवायला पण ही अतिशय सोपी आहे। तुम्ही नक्की हे महिरप करून बघा आणि तुम्हाला आवडला तर नक्की त्याला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।